हे आता बघा इतके सॉफ्ट झाले, सहजतेनं आपल्याला काढता येऊ शकतात. म्हणजे कडकपणा हा नाहीये, अतिशय छान लागतात. खूपच मस्त, एकदम अप्रतिम, खूप छान. तुम्ही करा आणि तुम्ही पण खाऊ. मंडळी नमस्कार. रेसिपी प्रमिला मावशीची या चॅनलवर आपले मनापासून स्वागत. चला तर मग पाहूयात अस्सल कोकणी पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवायचे ते. आज मेथीच्या लाडूची रेसिपी सांगत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो मेथी, 1 किलो गहू, 100 ग्रॅम हलीम, 100 ग्रॅम डिंक, 1.5 किलो गूळ आणि हे ओलं खोबरं म्हणजे नारळ मी 8 किसलेले आहेत. मोठे असतील तर 6 चालतात. ड्रायफ्रूट, काजू, बदाम, त्याच्यानंतर मनुकं, ही वेलची आहे. चारोळी वगैरे असेल तरीही चालेल, किंवा आणखीन पिस्ता, जे तुम्हाला काही घालायचं असेल ते घालू शकतो. हे तूप आहे अर्धा किलो, हे घरी तयार केलेलं घरगुती तूप आहे. आता पावसाळा आहे, थोडी थंडी पण वाटते, त्याच्यामुळे मेथीचे लाडू करायचे आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी फक्त आता भाजण्यासाठी घेते, बाकीचं नंतर सांगते. अर्धा किलो मेथी आहे, 1 किलो गहू घेतले आणि हे 100 ग्रॅम हलीम आहे, त्याला अळीव असंही म्हणतात. एवढं फक्त भाजून घेऊन त्याचं पीठ तयार करायचंय. ते पीठ सुद्धा रवाळच असायला पाहिजे. मी आता कढई ठेवलेली आहे, त्या कढई गॅसही चालू केलेले आहे आणि त्यामध्ये आणि ती मेथी अगदी मंद गॅसवर आपल्याला काय करायची आहे, भाजून ती भाजल्यानंतर त्याला मिक्सरला बारीक करायची. लालसर गुलाबी रंग आला की आपल्याला काढायची आहे. पेपरवर थंड करत ठेवणार आहे. गहू आहे, ते गहू मी दुप्पट घेतलेत, म्हणजे 1 किलो घेतलेले आहेत आणि ते आता तशाच पद्धतीनं 10-15 मिनिटं भाजायचे आहेत व्यवस्थित. गव्हाऐवजी आपण रवा घेतला तरीही चालू शकतो. ते 100 ग्रॅम हलीम तडतडायला लागले, त्याच्यामुळे मी आता ते लगेच काय करणार आहे, काढणार आहे. त्याचं जास्त करपलं तर मग ते चव व्यवस्थित लागत नाही. आता मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घेते आणि ती मिक्सरवर बारीक करते. जी मेथी आहे ती मी आता काय करते, चाळणीनं चाळून घेते. आता तो जो खालचा गाळ राहील तो सुद्धा रवाळ होईपर्यंत करायचंय, जास्त असं चिकन नाही करायचं, नाहीतर मग ते लाडू एकदम चिकट होतात. तर आता हे रवाळच राहिले, त्याच्यामुळे मी काय चाळत बसत नाहीये. हे सगळं त्याच्यामध्ये एकत्रित मिक्स करते, पण हे आपल्याला थोडं रवाळच करायचं आहे. अशा पद्धतीनं आता हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे आणि म्हणजे जेव्हा मी करेन तेव्हा ते आपल्याला तुपामध्ये भाजायचं आहे. आता गहू सुद्धा तशाच पद्धतीनं मी बारीक करून घेते. हे आता गहू चाळून घेतले आणि हे शेवटचं राहिलेलं आहे ना, ते एकदा फिरून घेतले. हे अगदी रवाळच राहिले म्हणून मी न चाळवता त्याच्यामध्ये मिक्स करते. हलीम आहे तो मी काय करते, थोडासा बारीक करते. अशा पद्धतीनं थोडा बारीक केलेला आहे, पूर्ण बारीक करायचा नाहीये. आता मी प्रथमतः तूप हे काय करते, कढईमध्ये, कढई ठेवलेलीच आहे, तापलेली आहे, त्या कढईमध्ये हे तूप टाकून मी हे डिंक आहे हे फुलवून घेते. आता हे डिंक मी एकदम टाकत नाहीये, ते थोडं थोडं टाकते, कारण ते व्यवस्थित फुलायला पाहिजे. प्रथमतः ते तूप चांगलं विरघळायला हवंय. हे मी डिंक त्यात टाकते आहे. अशा पद्धतीनं हे पूर्ण फुललेलं आहे. हे आता मी त्या ताटामध्ये काढते. असं हे सगळं डिंक मी फुलवून घेणार आहे. आता हे जे डिंक सगळं तळून घेतलेलं आहे आणि आता मी हे जे पीठ आहे तर हे पूर्ण मी त्याच्यामध्ये भाजून घेते. आता हे टाकली आहे मेथी. ह्या मेथीमध्ये मी आता ते गव्हाचं पीठ सुद्धा टाकून घेते. पिठामध्ये हे जे हलीम आहे ना ते सुद्धा टाकून घेते. हे सगळं जळलेलं आहे आणि हे रवाळ जळलेलं आहे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं.
झालेलं आहे सगळं. आता मी हे उचलते आणि पाक तयार करते. पातेलं ठेवले आणि त्याच्यामध्ये हे गुळ. आता ह्याच्यामध्ये मी हे 1.5 किलो गुळ आहे. आपलं पीठ एकूण 1.5 किलो झालेलं आहे. अर्धा किलो मेथी आणि 1 किलो गहू असे 1.5 किलो पीठ झाले. म्हणून मी 1.5 किलो हे आता काय घेतलंय, गुळ. मी गुळ टाकलेला आहे, परंतु पाक होण्यासाठी म्हणून मी आता हे थोडंसं पाणी, पाक होण्यासाठी मी आता काय करते, थोडा वेळ झाकण ठेवते. झाकण ठेवल्यानंतर हे गुळ लवकर होईल. हे चांगलं पाक पण तयार झालेलं आहे. आता हे पाक ते एकतारी करत बसत नाहीये, मी त्याच्यामध्ये लगेच खोबरं टाकते. खोबरं टाकल्यानंतर ते खोबरं शिजेपर्यंत आपल्याला मंद गॅसवर ते करायचं आहे. आता हे जे खोबरं आहे हे मी ह्यात टाकते. आता तुम्ही म्हणाले हे ओला नारळ आहे, तर हे लाडू काही फार दिवस राहणार नाही, असं काही नाहीये. हा व्यवस्थित शिजवून घेतलं ना की ते 1 महिनाभर खूप छान राहू शकतात. पण जर तुम्हाला असं वाटलं की आपले लाडू जास्त आहेत आणि ते जास्त टिकायला हवे, तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलेत नंतर तरी चालू शकतात. पण असे बाहेरही ते 1 महिना व्यवस्थित राहू शकतात. एकजीव खायला पाहिजे आणि हाताला असं चिकटायला पाहिजे, म्हणजे तयार झाले हे आपल्याला लक्षात आहे. अजून थोडा वेळ. आता हे जे तुम्ही काय ते मी आता वाटीनं किंवा कांद्यानं असं थोडंसं करायचंय. मिक्सरला केल्यावर तर खूपच बारीक होतं, थोडंसं टाका टाकायला आणखी छान वाटतं, म्हणून फक्त सोडून देते. आता हे जे डिंक आहे ते डिंक मी ह्यामध्ये टाकून आता हे तयार आहे. ते थोडंसं आहे, पण आपण काय करूया आता, हे जे ड्रायफ्रूट आहे ते टाकते. म्हणून थोडा वेळ ठेवते, नंतर पुन्हा हे थोडं व्यवस्थित टाकून देते. आता हे पूर्ण तयार झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये नंतर खाली घेते, थोडं वेलची टाकते आणि मग त्यानंतर हे पीठ टाकते. त्याच्याखाली मी तवा ठेवते. तवा तापेला म्हणजे पातेल्याला आहे हे करपणार नाही, त्यासाठी मी ते तवा ठेवते. हा आता बघा असा मी बघितलेला आहे, हा असा चिकट झाला म्हणजे पूर्ण तयार. आता हे काय करते, व्यवस्थित भरून त्याच्यानंतर स्वाद यायला मी काय टाकते, वेलची टाकते. सुंदर त्रास आलेला आहे. आता हळूहळू मी थोडंसं काय करते आहे, पीठ टाकते. थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप
लाडू सकाळ सकाळी म्हणजे कसं आहे पाण्यामध्ये जेव्हा आणि खूपच चांगली थंडीच्या दिवसात पण खूपच चांगली. तर असे आम्ही पावसाळ्यातून आला की हे लाडू तयार होतो. पण आता हे लाडू खूप लोकांना काय होते जरी पण आणि मग मी तयार करायला पण दीडशे तुम्ही नक्की दीडशे पासष्ट धन्यवाद.